महत्त्वाची बातमी अंबरनाथच्या कोसगाव मतदान केंद्रावर राडा झालाय। प्रभाग क्रमांक 1 आणि 2च्या बूथवर हाणामारी झाली आहे। काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्ते भिडले तर दोन पक्षांमध्ये ही हाणामारी, दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बूथवरच हाणामारी झालेली आहे। काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्ते हे भिडलेले आहेत। अंबरनाथच्या कोसगाव मतदान केंद्रावर हा राडा झालेला आहे। आज सकाळपासून नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकांसाठी ज्या राहिलेल्या होत्या त्या निवडणुकांसाठी मतदान होत आहे आणि त्यातच एका केंद्रावर हा राडा झाल्याचं कळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांच्याकडून। किशोर, काय अधिक माहिती आहे या राड्या संदर्भात? हा राडा नेमका कसा झाला? पर्यंत अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक आहे आणि आता एक अर्ध्या तासापूर्वी कोसगाव म्हणून जो प्रभाग क्रमांक 2 आहे यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे आपसात भिडले आणि त्यांच्यामध्ये हाणामारी झाली। पोलिसांनी त्या दोन्ही कार्यकर्त्यांना पांगवलेलं आहे। मात्र ही हाणामारी याकरता झाली कारण की शिवसेनेचे जास्तीत जास्त मोठमोठ्या गाड्या घेऊन किंवा रिक्षा वगैरे घेऊन मतदारांना आणत होते। मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं की आमचे जे मतदार येत आहेत किंवा आमचे जे लोक येत आहेत त्यांना पुढे जाऊन देत नव्हते। अशातच काही कार्यकर्त्यांची आपसामध्ये बाताबाची झाली आणि त्यावरून एका कार्यकर्ते दुसऱ्या कार्यकर्त्याच्या थोबाडच मारली आणि त्यानंतर हाणामारी त्याचं रूपांतर झालेलं आहे। एकंदरीत अनेक प्रकारचे गालबोट ह्या निवडणुकीमध्ये सकाळपासूनच लागलेले आहेत। त्यामुळे अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती चुरशीची ठरत आहे आणि या चुरशीच्या ठरत असलेल्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे हे प्रकार घडतायत हे पाहणं एक वेगळं औचित्याचं ठरत आहे। किशोर, पोलीस प्रशासनाकडून काय कारवाई करण्यात आली आहे? पोलीस प्रशासन सज्ज आहे। पोलीस प्रशासनाने दोन्ही कार्यकर्त्यांना जे आहे ते पांगवलेलं आहे, लाठीचार्ज सुद्धा झालेला आहे आणि यानंतर आता अधिक कुमक मागून त्यांनी या कार्यकर्त्यांना मागून जे कार्यकर्ते असा गोंधळ घालत होते त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। जी किशोर, अधिक अपडेट या संदर्भात तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर या संदर्भात कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। पाहूया। अंबरनाथ निवडणुकीमध्ये कोसगाव परिसर प्रभाग क्रमांक 2च्या मतदान बूथवर जो काही आता शिवसेना आणि काँग्रेसच्या मध्ये जो काही हाणामारीचा प्रकार झाला, नेमकं काय कारण होतं? इथं पदाधिकारी आहेत, काय झालं होतं नेमकं? जो काही घोळ आहे तो शिवसेना काँग्रेसमध्ये नाही आहे। इकडचे जे काही स्थानिक लोक आहेत त्यांच्यातली मिसकम्युनिकेशन आहे। काय असं काय दुसरं काय घडलेलं नाहीये, काय पक्षात किंवा असं काय झालेलं नाहीये। पण ज्या पद्धतीने लोक जमा झाले होते, पोलीस आलेले, कार्यकर्त्यांनी काही मिसकम्युनिकेशन झाल्यामुळे कार्यकर्त्यांना काही चुकीची माहिती मिळली, त्याच्यामध्ये धक्काबुक्कीचा प्रकार झालेला आहे। असं काय कोणता दुसरा वाद वगैरे काय नाही। तुम्ही काय सांगा? सकाळपासून वातावरण गरम करण्याचं काम यांनी केलेलं आहे। स्वतः यांच्या सगळ्या फॉर्च्युनर गाड्या, मोठ्या गाड्या मतदार घेऊन डायरेक्ट गेटच्या आतमध्ये, आमच्याकडे पण गाड्या आहेत पण आमच्या रिक्षा आहेत, आमच्याकडे 4 व्हीलर आम्ही वापरली नाहीये। आमच्या सगळ्या गाड्या रिक्षा ग्राउंड मध्ये आपले मतदार उतरतात आणि जातात। मतदार कोणाला मत देतोय, रिक्षात आला आणि फॉर्च्युनर मध्ये आला म्हणून आपल्याला मतदान दिलं असं समजू नये। पण आता एक प्रतिनिधी आहे, त्या प्रतिनिधी बूथच्या समोर 50 पोलीस असताना सुद्धा कृष्णा रसाळ हा जर त्या पोलिसांच्या समोर जर त्या प्रतिनिधीला मारतोय कानाखाली, म्हणजे यांची किती मोठी दादागिरी आहे। हा, हे आम्हाला बोलतात दादागिरी आहे। आम्ही तर आतपर्यंत इथे एकाला पण आलो, आम्ही तर येत पण नाही आतमध्ये। पण आम्ही निवडणूक अधिकारी, लॉ अँड ऑर्डर समजून सगळे इलेक्शन सुरळीत झाले पाहिजे, लोकांमध्ये संभ्रम झाला नाही पाहिजे, लोक बाहेर येणार नाही त्याची काळजी घेऊन सगळं प्रकार करतोय। पण हे लोक त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून यांनी आता मतदान बंद कसं पडलं पाहिजे त्यासाठी त्यांना माहिती आहे। यांच्या एखाद्या माणसाला मारलं की हे लोक सगळे गरम होणार आणि मतदान प्रक्रिया कमी होणार। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा महालेसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, अंबरनाथ।